पर्यटन रिसॉर्टच्या थ्रू आम्हाला एक प्रायव्हेट सफारी जीप मिळालेली आहे आणि स्थानिक गाईड आमच्याबरोबर असणार आहेत निलेश कामेरकर दादा. तर हे आम्हाला आता 4 पॉईंट, कमी कमी 4 पॉईंट बघणार ना आपण. 4 पॉईंट बघणार आहोत. आम्ही आता आंब्याच्या मेन रोडपासून पावनखिंडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळालो आणि छोटासा घाट लागलाय. वन खात्याच्या कमानीतून तिकीट काढून पुढे आल्यावर कडवी नदीचं बॅकवॉटर असणारा हा मानोली डॅम पाहायला मिळतो. पुढे जाऊ तसं दुतर्फा झाडी दाट होत चाललेली आणि निलेश दादा आम्हाला एकूणच आंब्याबद्दल माहिती देत होते. समोर मचाण दिसतंय त्यावरून कोकण व्ह्यू पॉइंटचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. आता आमची रवानगी जीपच्या रूफटॉपवर झाली. वाटेत वाघझरा प्रवेशद्वारापासून पुढे आल्यावरती आम्हाला हा रानकोंबडा पाहायला मिळाला. कांचीला मिस करतोय आम्ही. पुढे एक छोटा घाट लागतो. हा पॉइंट आता अधीरमन झाले पॉइंट नावानं प्रसिद्ध झालाय आणि याचं कारण मी तुम्हाला पुढच्या रीलमध्ये सांगेन. आणि आता शेवटी सर्वात महत्त्वाचं स्थळ. का ठाऊक नाही पण इथं पोहोचलो आणि पावसानं अधिकच जोर धरला. अगदी थोडंच चालत पुढं आल्यावर आपल्याला मराठ्यांच्या बलिदानाचं प्रतीक ठरलेलं अर्थातच स्वराज्याचं धारातीर्थ घोडखिंड म्हणजेच पावनखिंड आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ बांधलेलं स्मृतितीर्थ पाहायला मिळतं.